भारतीय किसान सभा व सखल आदिवासी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज चौथ्या दिवशी देखील चांदवडच्या मुंबई आग्रा महामार्गावरील चौफुली येथे धरणे आंदोलन करण्यात आले। गेल्या 4 दिवसांपासून वनीकरण विभाग असो, तहसील कार्यालय असो, पंचायत समिती कार्यालय असो येथील सर्व कर्मचाऱ्यांच्या विरोधात व त्यांच्या हलगर्जीपणामुळे आज चौथ्या दिवशी देखील मागण्या पूर्ण होत नाही। त्यामुळे रात्रीचे चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथील हॉलमध्ये मुक्काम करावा लागत आहे। नंतर पुन्हा सकाळी रस्त्यावर धरणे आंदोलन करण्यासाठी यावे लागत आहे। यावेळी चांदवड मनमाड रस्त्यावरील रहदारी ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट आवारातून काढून मुंबई आग्रा महामार्गाला लावलेली आहे। तर आंदोलनकर्ते उभ्या पावसात भिजत थंडी गारठ्याच्या रस्त्यावरील आंदोलन करत आहेत। तसेच या आंदोलनाला पाठिंबा म्हणून चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि पाठिंबा व निवेदन दिले आहे। तसेच यावेळी चांदवड देवळा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी कार्यकर्त्यांना आंदोलन थांबवण्यासाठी पाण्या पावसात भिजू नका, बाजारी पडण्याची लक्षण आहे। हे गेंड्यांचे सरकार आहे, आपले म्हणणे लवकर ऐकणार नाही, आपल्या मागण्या पुऱ्या करूच, परंतु काही काळ तुम्ही थांबलं तर बरं होईल, अशी विनवणी शिरीष कोतवाल व गुड्डू खैरनार यांनी केली। गेल्या 4 दिवसापासून आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला या ठिकाणी बसला, रस्ता रोको करून बसला आहे। संविधानानं तुम्हाला मला हक्क दिलेला आहे, त्याबद्दल दुमतच नाही। हे सगळं करत असताना मला काळजी मात्र तुमच्या जीवनाची वाटते, कारण तुम्ही जे या ठिकाणी रस्त्यावर बसलेला आहात, या ठिकाणी पावसाची परिस्थिती आहे। जर गाडीची ब्रेक लागले नाही आणि काही जर दुर्धर प्रसंग जर ओढवला तर आपला मात्र हळहळ व्यक्त करावा लागेल। त्यामुळे मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची जर पंचायत समितीचे प्रश्न असतील तर पंचायत समितीत आपण गेलं पाहिजे, तहसील ऑफिसचे प्रश्न असतील तर तहसील ऑफिसमध्ये आपण जाऊन ठाण मांडून बसलं पाहिजे, वन खात्याचे प्रश्न असतील तर आपण वन खात्यामध्ये ठाण मांडून बसलं पाहिजे आणि त्या लोकांना जे विचारून आपले जे काही रास्त प्रश्न आहेत ते मार्गी लावून घेतलंच पाहिजे। त्याबद्दल तुमत नाही। म्हणून हे सगळं करत असताना मला माहिती आहे 2 दिवस त्याबद्दल तुमत नाही, पण ते राज्य सरकारने केंद्र सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे। गेंड्याच्या कातडी म्हटलं ना तरी गेंड्याला लावलेल्या डुकराच्या कातडीचे माणसं आहे। यांना तुमच्या माझ्या मरणाचं जगण्याचं काहीच घेणं देणं नाही आहे, काहीच घेणं देणं नाही आहे। बघा आज देखील राज्यामध्ये कारण आपल्या मागण्या जर पूर्ण नाही होत काय त्याच्यापेक्षा मेलेलं वाचून नाही उठायचं शेती करायचं आता तिडच करायचं देते शेतकरी 200 रुपये रोज देतो। करावं लागतं वरून पाऊस चालला तरी आम्हाला थोडीशी शेती ती करू देते आणि एवढी केली तर ती करू देते करू देते, दारू पाडली ती पाडू देते। गेल्या 4 दिवसापासून आपल्या मागण्यांसाठी म्हणून उपोषणाला या ठिकाणी बसला, रस्ता रोको करून बसला आहे। संविधानानं तुम्हाला मला हक्क दिलेला आहे, त्याबद्दल दुमतच नाही। हे सगळं करत असताना मला काळजी मात्र तुमच्या जीवनाची वाटते, कारण तुम्ही जे या ठिकाणी रस्त्यावर बसलेला आहात, या ठिकाणी पावसाची परिस्थिती आहे। जर गाडीची ब्रेक लागले नाही आणि काही जर दुर्धर प्रसंग जर ओढवला तर आपला मात्र हळहळ व्यक्त करावा लागेल। त्यामुळे मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची जर पंचायत समितीचे प्रश्न असतील तर पंचायत समितीत आपण गेलं पाहिजे, तहसील ऑफिसचे प्रश्न असतील तर तहसील ऑफिसमध्ये आपण जाऊन ठाण मांडून बसलं पाहिजे, वन खात्याचे प्रश्न असतील तर आपण वन खात्यामध्ये ठाण मांडून बसलं पाहिजे आणि त्या लोकांना जे विचारून आपले जे काही रास्त प्रश्न आहेत ते मार्गी लावून घेतलंच पाहिजे। त्याबद्दल तुमत नाही। म्हणून हे सगळं करत असताना मला माहिती आहे 2 दिवस त्याबद्दल तुमत नाही, पण ते राज्य सरकारने केंद्र सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे। गेंड्याच्या कातडी म्हटलं ना तरी गेंड्याला लावलेल्या डुकराच्या कातडीचे माणसं आहे।
यांना तुमच्या माझ्या मरणाचं जगण्याचं काहीच घेणं देणं नाहीये, काहीच घेणं देणं नाहीये. बघा आज देखील राज्यामध्ये नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव.